हिंगोली जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला आणि याच मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि त्या पाणी घुसल्यानंतर इथल्या अनेक नागरिकांना जे आहेत ते स्थलांतरित करण्यात आलं होतं। मी आता सिद्धार्थ नगर परिसरामध्ये आणि याच परिसरामध्ये हे नागरिक जे आहेत ते सगळे स्थलांतर झालं होतं। काय सांगाल, काय परिस्थिती होती कालची? आमच्या घरामध्ये काल मरणाचं पाणी घुसलं आणि पाणी उपसू परेशान झालो। पाणी उपसता आमची सून पडली, आमचे गहू भिजले, तांदूळ भिजले, काल उडीद तोडून आणला ते उडीद भिजला, आमची सगळी नुकसान झाली, भांडे वाहू जाऊ लागले आमचे। प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला स्थलांतरित करण्यात आलं होतं, कुठल्या मंगल कार्यात कुठं स्थलांतरित करण्यात होतं? सपनी मूर्ती तिथं आमचे मुलं गेले होते खायला, भूक लागली होती तर काहीच भेटलं नाही, तिथं वापस आले आमचे मुलं। म्हणजे फक्त तुमची राहण्याची व्यवस्था केली, प्रशासनाने जेवण्याची व्यवस्था केली नाही? नाही तिथं काहीच नव्हतं, आमचे मुलं वापस आले। मग काका खरं आहे का जेवण्याची व्यवस्था? खरं आहे सर, तिथली काही व्यवस्था नव्हती, झोपायची सुद्धा व्यवस्था नव्हती तिथं, तर हे राहिले सकाळपर्यंत आणि परत आले तिथून। काय सांगाल काकू, तुम्ही गेल्या होत्या का स्थलांतरित? गेलते सगळे आमची नुकसान झाली। झोपाय गेले तर काहीच नाही तिथं सोय, इथं खिचडी आणली तर कच्ची डाक, सगळा धिंगाणा झाला आमचा, सगळे भांडे पाहू लागले असे पाण्यामध्ये। ही परिस्थिती का आली, नेमकं कारण काय याला? सर, ही जी परिस्थिती आलेली आहे, हे जे अंडरग्राऊंड या नाल्याचं काम झालेलं आहे, हे काम व्यवस्थित झालेलं नाही। म्हणजे तिकडच्या भागामध्ये उंच केलं आहे आणि जिथे दलित वस्ती सुरू होती तिथं हा नाला एकदम खाली 2 फूट, रोडच्या 2 फूट खाली केलेला आहे सर। आणि ह्याचं एकदम खालच्या दर्जाचं काम झालेलं आहे। ठेकेदाराला आम्ही त्यावेळेस बोलत होतो, ठेकेदार म्हणायचा तुमको क्या करना है, कहाँ जाना है तो जाओ, अशा पद्धतीनं त्याचे जे काही बोलण्याची पद्धत अशी होती। त्याच्यामुळं आज इथं आपण ज्या जागेवर उभं राहिलोत त्या जागेवर कमीत कमी टोंगळ्याच्या वर पाणी जमा होते सर। रोडचं पाणी पूर्ण आणि टोंगळ्याच्या वर जमा झाल्याच्या नंतर बाकीच्या घरामध्ये पाणी जाते सरजी। काय नुकसान झालेलं आहे एकूणच लोकांचं? बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून डाळी वगैरे खाण्यापिण्याच्या वस्तू वाहून गेलेल्या आहेत आणि समोरच्या पण 3 ते 4 लोकांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू आणि पुस्तकं वगैरे भिजलेत। लेकरांचे जे शाळेत जाण्यासाठी ज्या वस्तू होत्या पूर्ण निकामी झालेल्या आहेत सर। आता काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडं? प्रशासनाकडं आमची अशी मागणी आहे की आम्हाला ताबडतोब काहीतरी सुविधा द्यावी आणि ती जी सुविधा दिली होती तिथं आमचं काहीच नाही, खाण्यापिण्याची कुठली सुविधा? स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयामध्ये जे पाठवलं होतं तिथं कुठलीच सुविधा नव्हती, पाणी नव्हतंच आणि खाण्यापिण्याची सुद्धा सुविधा नव्हती। निश्चितच ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या, प्रतिक्रिया तीव्र आहेत। या ठिकाणी जे काम झालं ते काम निकृष्ट दर्जाचं झालं आणि त्याचमुळं आमच्या घरामध्ये पाणी घुसल्याचा आरोप जे आहे ते नागरिकांनी केला। तर दुसरीकडे ह्या नागरिकांना जे आहे ते काल एका खाजगी मंगल कार्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात होतं, मात्र तिथं झोपण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रशासनानं केली नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलेला आहे। कॅमेरामन सचिन सायन्ससह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।